विचारायला येतो का, या म्हणून सांगायला येतो का? नाही. तुम्ही जाता गुटखा एक पंढरा असं 5-5 मिनिटाला गुटख्याची पुढे तोड सोडतो आणि वरून सोडतो आणि पुढे चालतो. आपण बातम्या ऐकल्या असतील, पेपर मध्ये पाहिलं असेल, गुटख्यामध्ये काय असतं? गुटख्यामध्ये सुद्धा विषारी द्रव असतात. पाली जी कातडी असतात, पाली त्यात भरडलेल्या असतात. असं वाटतं थोडी नशा आल्यासारखं वाटतं. गुटख्यामध्ये सुद्धा विष असतं आणि हे विष शरीराला अपायकारक आहे. गुटखा, दारू, एड्स बद्दल सांगायलाच नको. कशाने मेलं म्हटलं, थोडं वजन कमी झालं, 8-15 दिवस जरा संडास झाली आणि एकाएकी मिळाला की आपण म्हणायचं याच्या पॉझिटिव्ह बहुतेक निघाला असेल ना, त्या बाईने रडायला सुरुवात करायची. हो बहुतेक ती पॉझिटिव्ह करते, निगेटिव्ह करते. कशासाठी करते? बहुतेक ट्रक ड्रायव्हर, बहुतेक जीप ड्रायव्हर, बहुतेक मुंबईला गेलेली आपली मंडळी, बायका इथं ते तिथं उद्योग करून येतात आणि वर्षात मारतात. आणखी 10 वर्षांनी अशी वेळ येणार आहे, गावामध्ये 14 वर्षाची आतली मुलं आणि 45 वर्षाच्या पुढचीच माणसं जिवंत दिसणार आहेत. कुठला बॉम्ब टाकायची परिस्थिती येणार नाही, कुठला रोग येणार नाही. फक्त हे 2-3 ह्याच्यातच माणसं मारणार आहेत. आणि सगळ्या ठिकाणी मग तरुण माणसं, विधवा झालेल्या महिला दिसणार आहेत. अशी परिस्थिती येऊन यायची का गावावर? अजिबात आली नाही पाहिजे. मध्ये प्लेगची साथ आली सुरतला, गुजरातला. तिकडून आपल्या महाराष्ट्रीयन माणसाची प्रेत यायची. त्यावेळेला आमच्यासारखे अधिकारी सांगायचे प्रेत गावात आणायचे नाही. त्या प्रेताबरोबर प्लेगाचे जंतू येतील विषया बाहेर. कुठं स्मशानभूमी असेल तुमची तिथंच प्रेत न्या, आम्ही तिथं येतो. अंत्यविधी तिथं करायचं, गावात आणायचं नाही. किती लाडका असू द्या, त्याचे ते उंदराचे जंतू, प्लेगाचे जंतू घरात येतील, गावात येतील. आपण दगड छातीवर ठेवला, प्रेत बाहेरचे बाहेर जाळून टाकले. कशासाठी केले? मग हे जे ग्राम अभियान आहे, हे ग्राम स्वच्छता अभियान आहे, हे ग्राम स्पर्धा आहे, हे अशाच माध्यमातून मन स्वच्छ झाली पाहिजे, आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. आम्ही काय सर्क्युलर काढल्यावरच तुम्ही आंघोळ करता का? आम्ही काय सर्क्युलर दिवाळीचं काढतो, रांगोळी काढा. आम्ही काय आकाशकंदील लावून सर्क्युलर देतो का? आम्ही रोज गरम पाण्याने आंघोळ करा म्हणून सर्क्युलर देतो का? आम्ही उठणं लावून आंघोळ करा म्हणून सर्क्युलर देतो? अजिबात नाही. आपली संस्कृती आहे. आपल्या संस्कृतीला साजेस आपण वर्तन करत असतो. मग जे संस्कृतीमध्ये बसत नाही, दारू असेल, गुटखा असेल, एड्स असेल, रोगराई असेल, ते आपल्याला पळवून लावायचे. आणि शपथ घ्यायची. आपण 17 तारखेला संकल्प केलेला आहे की आपल्या गावाचं आरोग्य, आपल्या समाजाचं आरोग्य, आपल्या देशाचं आरोग्य, आपल्या संपूर्ण इथल्या स्थानिक रहिवाशाचं आरोग्य, जनावरांसहित सगळ्याचं आरोग्य. 12 तारखेला आपण गुरं धुतलेली. 12 नंतर दररोज गुरं धुतोच आपण. कोण दररोज धुवत असेल, कोण 4 दिवसांनी धुवत असेल. गुरांचं आरोग्य शासनाने याच्यामध्ये जे मुद्दे समाविष्ट केलेले आहेत, 2 तारखेपासून 17 तारखेपर्यंत हा तुम्हाला एक साधारणपणे चार्ट दिला होता. या मुद्द्यावर काम करायचं आणि या मुद्द्याचं कंटिन्युएशन, सातत्य पुढे सतत राहील. सातत्य टिकवण्यासाठी आपण गावात यायचं. मग 11 महिलांनी ग्रुप करायचा, परत त्याने ग्रुप करायचा, त्याच्यातून सगळ्या महिलांना सांगायचं वगैरे पाणी प्या, हात स्वच्छ करा, पाय धुवा, शौचालयाने आल्यानंतर साबणाने हात धुवा, शेणाने हात धुवा, मातीने हात धुवा आणि मग घरात या. हे सर्क्युलर काढायची आवश्यकता आहे का? आणि समाजामध्ये अजूनही काही समाज मागे राहिला असेल किंवा समाजामध्ये काही जुन्या परंपरा असतील, रूढी असतील, गाडगेबाबांनी काय सांगितलं, गाडगेबाबांनी काय सांगितलं, अंधश्रद्धा घालून टाका. याचा अर्थ देव उचला तुम्ही नदीत टाका असे म्हटले. फक्त देवाच्या नावाखाली जे तुम्ही श्रम न करता देवाच्या नावाखाली जे भरभडत जातात ते जाऊ नका. बऱ्याच समाजामध्ये अजूनही जुन्या चालीरीती आहेत, त्या करायच्या नाही. गाडगेबाबाचंच अभियान का राबवायचं? गाडगेबाबाच्या अभियानामध्ये गाडगेबाबांना सावकारांनी जमीन बळकवण्याचा, त्याची पीकपाणी बळकवण्याचा प्रयत्न केला. गाडगेबाबांनी सगळ्याला पडवून काढलं. म्हणजे अत्याचाराच्या विरुद्ध लढाईची तयारी गाडगेबाबाची होती. मग गाडगेबाबा इथंही तुम्हाला आठवलं, दारू पिऊ नका, बकरी कापू नका, हे सगळं गाडगेबाबांनी सांगितलं. या सगळ्या गोष्टी आपल्याला गावामध्ये शिकत असताना गावातलं प्रत्येक मुलाचं, महिलेचं आरोग्य चांगलं दिसलं पाहिजे. कुटुंब नियोजनाकडे आपलं गाव वळलं पाहिजे. कशासाठी आपल्याला 4-4, 5-5 मुलं? आम्ही 2, आमचे 2 नंतर मुळीच नको. मुलगी तर दोन्हीकडे घर चालवते, माहेर चालवते, सासर चालवते. मुलगा म्हणजे नाही, वंशाचा दिवा आहे म्हणून मुलगा पाहिजे. 5-5 मुलं झाले तरी 6व्या मुलाची तयारी मुलासाठी असते. हे नकोय आपल्याला. कारण ज्याच्याकडे जास्त मुलं झालेले त्याला आणखी 10 वर्षांनी अशी वेळ येणार आहे, समाज त्याला निमंत्रण पत्रिका देणार नाही, समाज साखरपुड्याला बोलवणार नाही, टिळाला बोलवणार नाही, वास्तू शांतीला बोलवणार नाही, सत्यनारायण पूजेला बोलवणार नाही आणि यात्रेलाही बोलवणार नाही. कारण समाजामध्ये
की जास्त माणसं, जास्त मुलं झालेल्या माणसाबद्दल तिरस्कार निर्माण व्हायला लागलेला आहे, वीट आलेला आहे, विटंबना सुरू झालेली आहे. त्या माणसाने लाजलं पाहिजे, त्या कुटुंबाने लाजलं पाहिजे, त्या महिलेने लाजलं पाहिजे, त्या पुरुषाने लाजलं पाहिजे, की आपल्याला जास्त मुलं नको आहे. पण उलट होतं, ते लाजताय, पुरुष लाजतोय, त्या बाईची तर लगेच तयारी आहे 2 मुलानंतर ऑपरेशन करायची, कारण तिला नको या खासता. पण शेजारी आणि हितशत्रू, शेजारी आणि हितचिंतक, शेजारी आणि नातेवाईक त्या गुरफडून टाकतात. नाही नाही, असं कुठं असतं का, कोण नंतर कुठं करायचं, भाऊ द्या ना तुम्हाला भाकरी नसली तरी चालेल, पण फुकटचा सल्ला देऊन वाटोळा करणारा समाज, त्याच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. कोणत्या बाबतीत सल्ला देतात? चांगल्या बाबतीत सल्ला तुम्ही कोणाला देणार नाही, वाईट सल्ले आपण लगेच करतो. इथं निघालेला 2 फुटाचा साप बारामती पर्यंत 12 फुटाचा होतो, त्याची लांबी मध्ये 10 फूट वाढ, आणि बारामती 2 फुटाची वस्तू असेल तर कारखेडमध्ये 22 फुटाची होती, त्याच्यावर 2 लागले जातात. हे बारामतीत असं झालं, दंगल झाली, हिंदू मुस्लिमांची दंगल झाली. कुठल्या कोपऱ्यात ऐकलं, कारखेडमध्ये आधी पोहोचले, वस्ती नाही, कोरेश्वराच्या पलीकडे पोहोचले, लगेच पोहोचलं. मग गाडगे बाबा का आमचं पोचत नाही तुम्हाला, गाडगे बाबा का पटत नाही, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज का तुम्ही ऐकत नाही, पटवत नाही, पटवून घेत नाही. जर वाईट गोष्टी तुम्ही लगेच आत्मसात करत असाल, ग्रहण करत असाल, तर वाईट गोष्टी कशासाठी तुम्ही ग्रहण करता? चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजे, चांगले विचार आत्मसात केले पाहिजे, स्पर्धा पाहिजे, चांगल्याची पाहिजे. आपण एखादी कुस्तीचा फडाचा आखाडा पाहून आलो की लगेच गावात चर्चा सुरू होते, नाही आपलं तो पुढच्या वेळेस तालमीत पडायचं, कोल्हापूर चांगले नाही, पुण्यात गोकुळ वाजतात, नाही नाही म्हणजे हरिचंद्रगड असतात, यांनी 7 पडलं तर ना मग आपला तो हरिचंद्रगडच पाठवायचा, काकाकडेच पाठवायचा. तिथं तयार नाही झाला, बघा पुढच्या वर्षी ह्या गप्पा कुठं, कुस्तीचा आखाडा सुटल्या नंतर गेले गप्पा. एखाद्याचं घर चांगलं असलं, बांधकाम चाललं, आपण सुद्धा पुढच्या वर्षी घर बांधायचं. माकडाचं घर दरवर्षी पाऊस आला की बांधकाम सुरू होतं, आणि पाऊस बंद झाला की बंद होतो. तसे आपण ही समाजातली माकड व्यवस्था बंद केली पाहिजे. आपल्या घराच्या भोवती काँग्रेस गाजर गवत आहे, दुसऱ्याला सांगत काय अर्थ आहे, तू गाजर गवत काढ, तुझ्या घराची कहाणी अशी कर, तुझ्या घराचं तसं कर, काय सांगायची आवश्यकता नाही. तुम्ही स्वतः केलं पाहिजे, तुमचं घर बघायला दुसरे आले पाहिजे, तुमचं गाव बघायला दुसरे पाहिजे. परवा सुद्धा मी लोकांना सांगितलं, निडळ गावात काय, आम्ही निडळला जा म्हणतो, जाऊन या बघून, तुम्ही जाऊन या, तिथं काय परिस्थिती आहे, तिथं माणसं बोलकी झालेली. आता जशी आमच्या 3 महिला न शिकवता बोलल्या, ह्या महिला तिथं जाऊन आल्या ना, आम्हाला इथं माईक बोलू देणार नाही, त्याच बोलत राहतील, एवढ्या डेअरिंग वाजवतील. जाऊन या, जरूर जाऊन या. पण तिथं जाऊन आल्यानंतर तुम्हाला कळेल की घरटी माणूस बोलका झालेला आहे. आणि घरटी का बोलका झालेला आहे, तर त्या गावाने, त्या परिसराने, त्या कुटुंबाने कष्ट केलेले आहेत, प्रत्येकाने कष्ट केलेले आहेत. मगाशी मी सांगितलं वगैरे पाणी घेतलं पाहिजे. आमच्यासारखे अधिकारी पाणी पत्त्यामध्ये असतील तर हळूच म्हणतील मावशी पाणी द्यावं. जर समजा आम्ही गाडगे बाबा राबवला असेल, असं जाहीर सभेत सांगितलं असेल, वगैरे पाणी घ्या, 3 फूट उंचीवर पीप ठेवा, पिपाला कॉक बसवा, तर ती माऊली अगदी कॉकचं पाणी सोडूनच आणून देणार तांब्यात, हाताला कुठलाही वल न लागता. पण त्यांनी काहीच ऐकलं नसेल, गाडगे बाबा ऐकलं नसेल, राष्ट्रसंत तुकडोजी पाहिला नसेल, आणि बीडीओ पाहिला नसेल, नांदाताई पाहिले नसतील. ती जाणार डेऱ्यात, नाही तर आणणार, हात बुडवणार, पाणी पाहिजे, गॅस आहे. आता गाव सगळं सजलंय आणि 2 मार्ग द्यायची वेळ आली, आणि त्या माऊलीचे हात जरी एवढे बुडलेले पाण्यात आले, आम्हाला पाणी दिलं तर आम्ही लगेच म्हणणार यांना काही कळायला दिसत नाही की 2 मार्ग ह्या गावाला पडू शकतात. जसं यान भाऊसाहेबांनी सांगितलं, ओमन बापूंनी, की डोक्यावर हात गेला की ओवाची 2 मार्ग कट झाली. एखाद्या गावाला अगदी गोचिड दिसले, फारच गोचड्याने खाल्लेले दिसले, अगदी गोचिड अंगाने हात फिरवला की गोचिड लागले हाताला, किती जनावरांचे 2 मार्ग केले. हे जे आहे मार्ग का दिले, तर प्रत्येक ऍटम मध्ये, प्रत्येक बाबीमध्ये तुम्ही मनापासून काम केलेलं आहे, तुमचं मन तिथं ओतलेलं आहे, आणि मनापासून केलेल्या कामाला मार्ग देणं आमची गरजेचं आहे. आम्ही गरज देतो म्हणून पाणी देताना सुद्धा अजूनही चांगल्या घरामध्ये, प्रत्येक कुटुंबामध्ये पाणी द्यायची पद्धत जी आहे, पाणी मागितलं तर कुठल्या ह्या हाताने घेतील, या हाताने घेतील, पण महिला या हातावर पाणी आणून देतील. पद्धत आहे, चाले, रूढी आहेत, परंपरा आहेत आपली. आपल्याकडे संस्कृती आहे हातावर पाणी आणून द्यायचं.
काही ठिकाणी तर मला माझ्या माहितीप्रमाणे हातावर पाणी मुलीने दिले नाही किंवा त्या घरातल्या माणसाने दिलं नाही, तिथे सोयरी जमली नाही. नाही नाही म्हणले हे घर काय असं पाणी आणून देणारं कुटुंब आहे, आम्हाला नको, त्यांची मुलगी नको, सोयरी काही नको. चपला घालून मुलगी पाया पडायला आली किंवा पाणी द्यायला आली तर पायातल्या चपला बघितलं की हात नको, ते जरा खरंच फॉरवर्ड दिसतो, नको नको, त्या घरातली मुलगी नको. आपल्या रूढी संस्कृती ज्या आहेत त्या आपण पाळलेल्या आहेत, त्या सोडलेल्या नाहीत. म्हणून आपला देश संस्कृतीच्या दृष्टीने अतिशय मोठा आहे. संस्कृतीचं जतन आपल्या देशामध्ये झालेलं आहे आणि ही संस्कृतीचे जतन करत असताना त्या अभियानासारखे उपक्रम जे आहेत त्या गावामध्ये राबवणं गरजेचं आहे. तुम्ही महिलांनी 80% महिलांनी सहभाग दाखवल्याशिवाय गाव आदर्श होत नाही. आता मगाशी दारूचं सांगितलं, तुमच्या नवऱ्याला तुम्ही कापून जाणार, भाकरी देऊ नका ना, भाकरी न द्यायला ना, त्याला कुणी दारू दुसरा भाकरी देणार नाही. तुम्ही तुमच्या नवऱ्याला भाकरी देऊ नका. 2 टायमाला भाकरी नाही दिली, 3ऱ्या टायमाला दारू सोडून तुमच्या घरात ये, मोकाड्या बाया पडत. आणि पोरांनी हट्ट करा ना, दारू पिल्यानंतर जर पोराचे तो जवळ घेऊन मुके घेत असेल, प्रेमाने कवटळत असेल, तर त्याला त्या पोराने दारू पिल्यानंतर जवळ जायचं नाही, त्याला मुका द्यायचा नाही, त्याला बोलायचं नाही. आणि दारू उतरल्यानंतर सांगायचं तू माझा बाप असशील, तू माझा खरा जन्मदाता असशील, तुझा माझ्याबद्दल प्रेम असेल तर माझी शपथ खा आणि दारू सोड. ठेव माझ्या डोक्यावर हात की दारू सुटली. इथं जाहीर इथं येऊन नको आम्हाला दारू सोडायला सांगा. बारकी पोरं सुद्धा दारू सोडू शकतात आई बापाची. माझ्या डोक्यावर हात ठेवून सांग की दारू सोडली. त्या पोराच्या डोक्यावर हात ठेवलेला पालक कधी दारू प्यायला दारूच्या दुकानात जाणार नाही, भट्टीवर जाणार नाही. त्याला ते पोरग दिसणार. आपण पोराला शपथ दिलेली आहे, पोराला आपण वचन दिलेलं आहे आणि न जाणून आपण दारू पिऊन पोराला कमी जास्त काय झालं दैवी दुर्दैव तर हे आपल्यावर येणार आहे. कुठं कोणाला तरी माणूस घाबरतो. तर दारूबंदी करताना सुद्धा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी तुमच्यावर अवलंबून आहेत. तुम्ही कशा पद्धतीने कुटुंबामध्ये त्या माणसाचं व्यक्तिमत्व ठेवलेलं आहे त्याच्यावर बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत. पैसे देणं, पैसे घेणं, आर्थिक व्यवहाराला तो माणूस कुटुंबात किती जागरूक आहे, ती महिला किती जागरूक आहे, याच्यावर दारूच्या गोष्टी अवलंबून आहेत. कुटुंब नियोजनाचं सुद्धा महिलेने पुढाकार घेऊन सांगितलं पाहिजे मला होत नाही, 3रं मला मुळीच नको, मी आता फक्त 2 मुलांनंतर लगेच ऑपरेशन करणार, सांगितलं पाहिजे. पाहुणे आले तर आता दिवाळी आणि राखी पौर्णिमा हे 2 सण आपल्या हिंदू मधले चांगले प्रचलित आहेत. बहीण भावाचं नातं जोडणारे या 2 सणाला जास्त पोरं असणाऱ्या बहिणीला आता भाऊ आणायची पद्धत बंद झाली. इकडे माहेरला आणायची पद्धत बंद व्हायला लागली. ती पद्धत आता नेस्त नाबूद व्हायला लागली. का तर बहिणीची 4 पोरं, बहीण अधिक मेवना 5-6 माणसं आणायची, 2-3 दिवस ठेवायची, बहिणीच्या पोरांना कपडे घालायची, बहिणीला कपडे घालायची आणि हे परवडणारी गोष्ट नाही. ही आर्थिक बाजू झाली. दुसरी काय, बहिणीची पोरं आली, कोण झाडावर चढतंय, कोण विहिरीवर पडतंय, कोण कुठं उड्या मारतंय, कोणाचा हात मोडतोय. ही संकट आपल्या दारात नको. मग एका दिवशी भाऊ जातोय कुठल्या तरी एमएटीवर जातोय, मोटरसायकलवर जातोय, सगळ्या बहिणींच्या राख्या बांधून संध्याकाळी इथं येतोय आपल्या घरी सुखरूप. सगळ्याची गाठ झाली, सगळ्यांनी राख्या बांधल्या. त्यांनी काही न्यायचंच नाही, 5-5-10 रुपये टाकायचं आणि निघून द्यायचं. ही पद्धत सुरू झाली. हे कशाचं प्रतीक? जास्त मुलाचं. आणि आपल्याला जास्त मुलं असतील तर आपला मेहना आपल्या घरी आपल्या गैरहजेरीमध्ये येऊन राखी बांधून गेलेला ते प्रतीक आहे. आपल्याकडे पाहुणा आला, जास्त मुलावाला असला तर पहिल्यांदा घालून द्यायचा प्रयत्न करतो. आमंत्रणच देत नाही जास्त मुलावाल्याला. जेवायला सुद्धा बोलवायचं म्हटलं, 4 मुलं घेऊन जर कोणी अधिकारी जरी जेवायला यायचं म्हटलं तरी माणसं विचार करतात, मला माहित नव्हतं या साहेबात 4 पोरं नाही तर नसतं आमंत्रण दिलं. तर या जे कुटुंब नियोजनाच्या बाबी आहेत, कुटुंब मर्यादित ठेवायच्या बाबी आहेत, ह्या सगळ्या आपण आपल्या लेवलला आपल्या हातात आहेत. या सगळ्या तुम्ही तुमच्या लेवलला मिटवू शकता आणि तुमच्या हातात सगळं घर घडविण्याचं, कुटुंब बनविण्याचं, देश बनवण्याचं प्रत्येकाच्या हातात काम आहे. ते तुम्ही करू शकाल आणि हे ग्राम अभियानाच्या निमित्ताने निश्चित हे काम करण्यामध्ये तुम्ही समर्थ झालेला. कुटुंब नियोजन असेल, अल्प बचत असेल, दारूबंदी असेल, गुटखा असेल, एड्स असेल, सगळ्या गोष्टीवर तुम्ही समर्थ होऊ शकाल. तुमच्या गाव आदर्शाकडे वाटचाल करीत आहे. ग्रामपंचायत
गावकरी एका दिलाने मन स्वच्छ करून काम करण्याच्या प्रयत्नात आहेत. कोणी असं मनात आणू नका. त्या निडळताईंना माहित आहे तिथं सगळ्या पक्षाची लोक आहेत, पण त्या गावात कोणाला पक्ष विचारला की सांगतच नाहीत. आम्ही फक्त गाडगे बाबाच्या पक्षाचे आहोत ना. म्हणजे गाडगे बाबा अभियान एवढं जबरदस्त राबवलंय की तिथं पक्ष नाही, जात नाही, गोत्र नाही, काय नाही, धर्म नाही, सगळे एक आहे. सगळ्यांनी एकत्र काम केलेलं आहे आणि सगळ्यांनी एका दिलाने काम केलेलं आहे, म्हणून ते गाव आज महाराष्ट्रामध्ये एक नंबरचं ठरलेलं आहे. आपल्याला काय अडचण आहे? काहीच अडचण नाही, सगळं केलेलं आहे. उणीव आपल्यामध्ये काहीच नाही. नुसते आता फक्त सराव परीक्षा असते ना, वर्षभर पेपर लिहितो आपण, वर्षभर अभ्यास करतो आणि सराव परीक्षा असते, सराव परीक्षेत पास होण्याची चिन्ह असतात. तशा पद्धतीचं तुम्हाला थोडं काम करायचे, थोडा सराव करायचा. जरूर तुम्ही 2 तारखेला केर कचरा काढला असेल, अजूनही केर कचरा काढावा लागणार. आम्ही काय तुम्हाला सांगितलं नाही आज केर कचरा काढला म्हणजे वर्षभर बघू नका, पुढच्या वर्षीच ग्राम अभियानाला बघू. दररोज केर कचरा काढला पाहिजे, दररोज साफसफाई केली पाहिजे, दररोज जनावरांची निगा राखली पाहिजे, दररोज व्यवस्थित भांडी व्यवस्थित, बिछाना व्यवस्थित, कपडे लावलेले पाहिजे. ग्रह लक्ष्मी जी आहे, ग्रहकृत्य दक्ष किती आहे, किती दक्षता घेते याच्यावर त्या घरात जाऊन त्या घरातली पडतळ कशी लावलेली आहे, भांडी कशी लावलेली आहे, त्या महिलेने कपडे कसे लावलेले आहेत, गोधड्या कशा लावलेल्या आहेत आणि धान्य कसं ठेवलेलं आहे, घरात पाण्याची व्यवस्था कशी आहे, तिची टापटीप कशी आहे, तिची केस विंचरण्याची पद्धत आहे का, त्यांचं सगळं घर लावलंय. डोक्याचा टोप झालेला आहे. टोप कळतो ना, तुम्हीच म्हणता महिला, आम्ही म्हणत नाही. डोक्याचा टोप झाला, केसाचा टोप झाला, जटा झाला, असं नको. सगळं व्यवस्थित रामराज्य आलं पाहिजे. काय होतं रामराज्यामध्ये? सगळी सुबत्ता होती. जनावरला मुबलक चारा होता, पाऊस पडत होता, जनावर दुष्टपुष्ट होती, माणसं शरीराने मजबूत होती, विचाराने मजबूत होती. रावणासारख्या माणसाने आती हल्ला केला तरी लढण्याची तयारी होती. सगळं काय होतं. मग रामाचं फक्त नाव घेतो आपण, राज्य करायचं नाही रामासारखं. हे रामराज्य आलं पाहिजे, गावामध्ये सुबत्ता आली पाहिजे. आणि सुबत्ता यायला एकच गोष्ट तुमच्याकडे फक्त राहिलेली आहे, कष्ट करायची जिद्द आहे, अंगामध्ये ताकद आहे. एखाद्या माणसाला जर मागे म्हणलं तुझा हात मला 1 लाख रुपयाला दे बरोबर, उजवा हात कापून दे, देईल का? नाही देणार. तुमचा 1 लाख रुपये नको मला, मी चाललो रानात वेळा घेऊन कामाला, मला 1 लाख रुपये लागत नाही. माझा हात देऊन काय 1 लाख रुपये मला कायम तुम्ही एका हाताचा मुंडा करताय का? असं म्हणा. शरीराची किंमत कळलेली आहे, सगळ्याची किंमत कळलेली आहे. मुलाची किंमत कळली, बायकोची किंमत कळली, स्वतःची किंमत घालवू नका. स्वतःची किंमत तेवढीच आहे आणि स्वतःच्या कुटुंबाची किंमत ज्यावेळेला तुम्ही कराल त्यावेळेला तुम्हाला किंमत देणार आहे. एखाद्या लहान मुलाला उचलून घेतलं तरच आपल्याही मुलाला दुसरे उचलून घेत असतात. तुम्ही दुसऱ्याच्या मुलाला चापट मारली तर दुसराही माणूस तुमच्या मुलाला चापट मारूनच घरी पाठवणार आहे. कारण हा माणूस माझ्या दुसऱ्याच्या बरोबर मारतो, ह्याची पोरगा आपण लाड करायचं कारण आहे. पण शेजाऱ्याच्या मुलाला उचलून घेतलं तर शेजारी लांबून हात मारतो, या घेऊ चहा घेऊन जा, अर्धा कप चहा प्या. चहा नसेल तर नाश्ता देतो. प्रेम करायला शिका शेजाऱ्यावर, गावावर, देशावर. आता काराडी गावातला माणूस जर बारामतीत गेला तर लगेच तिथं कधी नाही भेटल्यासारखा एकामेकाला म्हणणार, कधी आला, कुठल्या गाडीने आला, जीपने आला, कशात आला, सभापतीच्या गाडीत आला का, व्हिडिओच्या गाडीत आला, बरोबर. जाताना कधी जाणार आहे? थोड्या वेळानं. तीच माणसं आणखी पुण्यात गेली, पुण्यात गेले की म्हणणार मग आज मुक्कामाला जायचं, जाताना बरोबर मी स्वारगेटकडनी येतो, तू स्टेशनकडनी ये, कुठं जमायचं तेवढं सांगा. न बोलणारी माणसं गाव सोडलं की शिवाच्या बाहेर बोलायला लागतात आणि गावात आले की पुन्हा आकाडतात. ही पद्धत आहे. शिवाच्या बाहेर गेला की बोलायचं. मुंबईत गेला ना तर मुंबईत एकत्रच राहतील 4 दिवस, एकामेकाचा खर्च करतील. दिल्लीत गेली तर दिल्लीत आणखी हाताला हात धरूनच चालतील, चुकायलाच नको. कारकेलचा माणूस चुकायचं कारण नाही. आणि परदेशात गेला तर म्हणणार वा आपण आता एका जीवाचं, आपण कारकेल मध्ये परत जाईपर्यंत सख्य भाऊ, पक्के वैरे असले तरी म्हणणार सख्य भाऊ, आपण कारकेल मध्ये जिवंत आपण दोघं जाईपर्यंत आपण सख्य भाऊ. आणि तिथून परदेशात न्या ना, हे लिहायचं तोंड इकडे त्याचं तोंड तिकडे, का तर गावाला दाखवायचं ना आपलं वैर नसतं. कुणाच्या मनात वैराची भावना नसते. ही भावना इतरांनी लादलेली असते, इतरांनी त्याला स्वीकारायला लावलेली असते. म्हणून आपण पर ठिकाणी गेल्यानंतर ज्या भावनेने एकामेकावर प्रेम करतो तीच भावना गावात ठेवली, तीच भावना आपण वापरली
तर मला वाटतं भांडण तंटा गावामध्ये गट तट राजकारण पक्ष काही राहणार नाही. आणि या भावनेतून जर तुम्ही कायमस्वरूपी जीवन जगण्याचा प्रयत्न केला, एखादा वैरी आहे, मी त्या दिवशी सुद्धा म्हणतो वैरी आहे, बोलत नसेल, वैरी कोणीच नसतो, ही भावना ठेवा की मी कोणाचा वैरी नाही, मी कोणाचा दोस्त नाही, अजिबात भांडणच होणार नाही. तुम्ही एक भावना ठेवली सकाळी किंवा आज आपल्याला आमका माणूस 2 वर्ष आपल्याशी बोलत नाही बोलत ना, चला आज त्यालाच भेटूया. आज भेटण्याचाच कार्यक्रम, दुसरं काय करायचं नाही. मित्राच्या गाठी भेटी घेण्याचा कार्यक्रम गावामध्ये, त्याला इतका आनंद होईल की तोच म्हणत माझ्या मनात हा विचार आला होता की सकाळी आज तुमच्याकडे जाऊन यावं, पण तुम्ही झाला बरं झालं, जेवण करत नाश्ता करत चहा पाजत आणि त्याची मैत्री पूर्ववत सुरू होईल. मैत्रीला तडा गेलेला नसतो, मैत्री कायम असते, कोणीतरी त्याच्यामध्ये बाध आणलेली असते. मला इकडे जाताना गावात मी ज्यावेळेस गावातून जात असते रस्त्यावर त्यावेळेस तिथे सगळा काँग्रेसच मारलेला असतो. म्हणून मला वाटलं रस्त्याने जाताना एवढी घाण आहे, आता गावात काय केलंय काय माहिती, पण गावात आल्यावर मला निरपेक्षाही चांगलं गाव दिसलं. ज्यावेळेस आपली कमिटी येईल त्याच्या आधीच 1-2 दिवस तुम्ही व्हिडिओ साहेब तुम्हाला सांगतील, त्यावेळेस तुम्ही ते रस्त्याचं पहिलं काम चांगलं करा. आणि आपलं गाव खऱ्या अर्थानं आता या तालुक्यामध्ये पहिलं येईलच असं दिसून येत आहे. त्यात महिलांनी सुद्धा जास्त सहभाग घेतलेला आहे. आणि केशवतात्यांनी आता खऱ्या अर्थानं सांगितलं दारू, पहिले मला वाटतं केशवतात्यांनी दारू सोडली तर नक्कीच दारू बंदी होईल. कारण मी लहानपणापासून कारखेल गावाला पाहते आणि तेही मला पाहतात, मला लहानपणापासून ती सगळी ओळखतात आणि मी त्यांना ओळखते. पण खऱ्या अर्थानं जो पुढारी असतो त्यांनी पहिली दारू सोडली तर गाव सुधारतं. आणि मला वाटतच नव्हतं की आता खरंच तुम्ही दारू पित असताल, पण खरं महिलाच पुढे येऊन बोलायला लागल्या. अजून माझं धाडस बोलण्याला इतकं होत नाही, पण ते महिलांनी सांगितलं थोडं आता खरं वाटायला लागलं की खरंच दारू पितात म्हणून माणसं. कारण दारूनी काय होतं आणि भांडणं होत्यात. ज्यावेळेस आपण भांडत असतो, आज सकाळी येताना मला थोडस म्हणजे सर्दी झाली म्हणून मी दवाखान्यात गेले होते. तर वाघे डॉक्टरांची इथे एक मुलगी होती आणि तिच्या नवऱ्याने तिला कुऱ्हाड काय मारली होती, तर अख्खंच ती तुटलेलं होतं. तर ते मी आबांना विचारलं काय झालंय, तर म्हणले काय नाही, सरकारी दवाखान्यात तुम्ही जावा, ती नीट करा. आता तिला ती सरकारी दवाखान्यात जायचं, ती नीट करायचं, परत ह्याला पण मारून तर गेलाय आता, त्याचा पश्चाताप त्याला झालेला आहे. परत ती कुठं दवाखाना उपचार होईल, तिला हाल भोगावं लागणार होते. परत ह्याला आता पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यावं लागत होती. म्हणजे हे सगळंच चालू राहतं. तरी महिलांनी सुद्धा मला वाटतं सरळ आपण गिऱ्हाईक भागातले आहोत, आपण सरळ पुढं होऊन ही काम करत राहा. आणि दारू कशी सोडा तुम्हाला आम्ही खंबीरपणे पाठिंबा देऊ, व्हिडिओ साहेब देतील. कुठलाही अधिकारी जर दारू सोडत असेल तर काही म्हणणार नाही. साहेब म्हणजे जेवायला नका देऊ, साहेब तुम्ही जर म्हणताय सांगताय ह्यांना जेवायला देऊ नका. कारण आमच्या ज्या महिला आहेत आणि मी सुद्धा महिलाच आहे, पण की आपण जर नवऱ्याला काय म्हणतात किती जरी मारलं तरी ती म्हणणार मागं की त्यांचाही जीव आणि आपलाही जीव एकच आहे, काय यात फरक नाही. कारण आम्ही त्या परवा यशोदाला एक ट्रेनिंग होतं, त्यावेळेस ती आम्हाला शिकवत असताना वानखेडे साहेब म्हणून होते, ते शिकवत होते. त्यांनी आम्हाला एक प्रश्न विचारला की ताई तुम्ही नाही मी पण नोकरी करतो आणि माझी बायको पण नोकरी करते, आम्हा दोघांनाही 12-12 हजार रुपये पगार आहे. म्हणलं साहेब तुम्ही घरी गेल्यावर तुम्ही काय करता? म्हणजे मी काय करत नाही, मी जाऊन बसतो. मग ती काय करते, ती येऊन चहा देते, मुलांचं बघते, अभ्यासाला बसवते, सगळं म्हणजे तीच करते. मग त्यांना फक्त प्रश्न विचारायचा होता की मग तुमचं काय म्हणणं आहे? तर म्हणलं तुम्ही दोघांनी पण समान काम केलं पाहिजे. म्हणजे आम्हाला पण हेच ऐकायचं होतं. मग तुम्ही जरी नोकरी करत असला तर ती बाई सुद्धा तितक्याच हक्कानं काम करत असते, मुलं होत असतात. ज्यावेळेस आपल्याला 5 मुली झाल्या अजून मुलगा होईल अशी अपेक्षा असते, 6 झाल्या तरी मुलगा होत नाही, म्हणजे 7 झाल्यावर नक्कीच होणार आहे. पण काही होतं म्हणजे आणि आपण जर कुणी सांगायला गेलं की काय म्हणायचं, कुणाला होत असते काय ते देवाचा पान माळा देवाने दिले, काय भाऊ द्या अजून किती द्या आम्हाला, तुम्हाला काय करायचंय काय अशी म्हणतात. पण आज आपण इथं व्हिडिओ साहेब बसले, त्यांना एकच मुलगा आहे, त्यांची इस्टेट पाहिली तर तुम्हाला बघवायची नाही इतकी इस्टेट आहे, त्यांच्याकडे इतका ऊस आहे आणि आपल्याला रोज कामाला जावं लागतं. मी पण इतक्या दिवस पाहिलं ना, आपल्या सगळ्यांना मोलमजुरी देऊळगावला होती आणि कारकिल्ला होती, ती कोणी मोठी नव्हती. त्या हरिजनवाड्याकडे चाललेले आहे तर संध्याकाळी जाताना देऊळगाव तुम्ही आता खऱ्या. आणि जर आपण महिलांनी जर सहभाग घेतला ना तर खरंच गाव बंदी होईल, महिला सगळं काम करत असतात. आज आपल्या बारामती तालुक्यात
गणेश एवढं पवार साहेबांचं कुठं इस्टेट आहे, त्यांनी 4 बायका केल्या असत्या आणि किती 10 पोरं झाली असती तरी साहेबांची इस्टेट संपली नसती. तसा विचार आपण कुटुंब कल्याण आणि घरपट्टी पट्टी वसुली काय ती त्याच्यात सुद्धा बरीच मार्क दिलेली. कारण आम्ही त्या निगळ गावाला तिथं ना काहीच म्हणजे काहीच नाही, आपलं आज निगळ दिसतं इथं. मला तर इतकं चांगलं गाव वाटलं आणि खरंच सगळ्यांनी आपलं सहकार्य करा. दादांची सुद्धा इच्छा आहे, दादा सुद्धा तिथं निगळ गावाला जे काहीतरी दादांच्या हस्ते बक्षीस ठेवलं होतं. तर दादा म्हणले आल्यावर त्यांनी साहेब सुद्धा होते सांगितलं भाषणातून की आपल्या गावातल्या ज्या मुली त्या निगळ गावात ज्या म्हणले आणि तिथल्या सुना करून आपल्याला आनंदाची कामं करून आपली गावं राज्यात पहिली येते याची शिकवण घ्या आणि तुम्ही हे कारखेलगाव नक्कीच पहिलं येईल अशाच मी शुभेच्छा देते आणि मी माझं भाषण संपवते. आज या ठिकाणी या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान कार्यक्रमासाठी आपण जी ग्रामसभा आयोजित केली होती, या ग्रामसभेचे आयोजित केलेले विषय असे होते की केलेल्या कामाचा आढावा घेणे, तो आढावा घेणे आणि त्याचा ठराव करणे, पुढील कामांचा आढावा, पुढील कामाचं नियोजन करणे, पुढे काय काय करायचे ते आपल्याला बीडीओ साहेबांनी सांगितलं आणि त्या पद्धतीने ठराव क्रमांक 2 आपला तो होता. पुढील कामं काय करायची ती त्याप्रमाणे तो ठराव क्रमांक 2 पूर्ण झालेला आणि ठराव क्रमांक 3 होता तो व्यसनमुक्ती आणि नशबंदीचा. तर व्यसनमुक्ती ठरावावर आपण सर्वजण सहमत आहात का? आता आपण सगळ्यांनी तयार केलेले आहेत, फक्त त्याच्या खाली तो मजकूर लिहायचा आहे आणि तो प्रत्येक खात्याला कळवून टाकायचा आहे की आमचं गाव आजपासून 100% दारू आणि गुटखा मुक्त झालं. ज्यांचे या ठरावाला सहमत आहात त्यांनी बसलेल्या फक्त हात वर करावं, म्हणजे साधारण संख्येच्या अंदाजाने आपल्याला तो ठराव घेतला. ज्यांना खरंच दारू बंद व्हावी वाटते त्यांनी हात वर करायचे, ज्यांना दारू बंद व्हावी वाटते त्यांनी हात वर करायचे. ज्या लोकांना असं वाटतं की दारू बंद झाली पाहिजे त्यांनीच फक्त हात वर करायचे. हा, याचा अर्थ सर्व जनतेला वाटते दारू बंद व्हावी, पण कार्यकर्त्यांच्या काय मनात कार्यकर्त्यांचा हात वर नाही. मागचे आमचे गावचे कार्यकर्ते त्यांनी हात वर केले, समोरच्या सर्व जनतेने हात वर केले, कार्यकर्त्यांचेच फक्त हात खाले. सरपंच, माजी सरपंच, आजी सरपंच, चालू सदस्य, चेअरमन यांचे हात खाले. पण जनतेने दाखवून द्यायचंय पुढारी गाव चालवत नाही, गाव जनता चालवते. पुढाऱ्यांनी दारू किती त्या जनता नाहीच देणार, पुढाऱ्यांनी दारू बंदीला किती पाठिंबा जनता नाहीच देणार, पुढाऱ्यांनी किती गुटखा खा जनता नाहीच देणार, पुढाऱ्यांनी किती बी दारू त्या जनता लाटेने घालणार. आता आपला ठाम निर्णय ठेवा आणि या पुढाऱ्यांच्या नादाला, येणाऱ्या पुढाऱ्यांच्या नादाला लागू नका. पुढाऱ्यांना तुमच्या नादाला घ्या आणि फक्त हे दारूचं व्यसन लागेल आपल्या गावाला बंद करा. आणि आजपासून पांडुरंगाच्या समोर बसून, भैरवनाथाच्या समोर बसून आणि प्रत्येकाने आज मनाची निश्चय केलेला आहे की आजपासून आम्ही दारू पिणार नाही, दारू पाजणार नाही आणि जो दारू पिल त्याची आजपासून या गावात गाडावर बसून झेंड काढली जाईल. असं सर्वांनी मनाची टाळ्या वाजवल्याचा सर्वजण या पाठीशी. म्हणजे या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानमध्ये आपल्याला फक्त 4-5 कामं करायचे जातात. मी स्वच्छ राहील, माझं घर स्वच्छ ठेवेल, माझं पटांगण स्वच्छ ठेवेल आणि सार्वजनिक ठिकाणी मी घाण करणार नाही, कुणाला घाण करू देणार नाही आणि घाण दिसली तर मी उचलून टाकेल. हा कार्यक्रम आपल्याला कायमस्वरूपी राबवायचा आहे आणि आज ज्या प्रचंड संख्येने तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलात, असाच कार्यक्रम हा आपली एक फक्त रंगीत तालीम ज्याला म्हणतात तो प्रकार आज झाला. हा खरा कार्यक्रम आपल्याला घ्यायचा 2 तारखेला. त्या 2 तारखेला ह्याच्यापेक्षा जास्त अट्रॅक्शन मध्ये आपल्या घराचा परिसर सजवायचा आहे. ज्यांचे कोणाचे रंग द्यायचे राहिले तर त्यांनी रंग द्यायचे, महिलांनी स्वच्छ राहायचे, कोणाच्या डोक्यात वर राहिले नाहीत पाहिजे. आणि हा कार्यक्रम उद्यापासून रोजच्या रोज आपल्याला साफसफाई ठेवायची 2 तारखेपर्यंत आपल्याला आणि तो कार्यक्रम कायम चालू ठेवायचा आहे. 2 तारीख ते 6 तारखेपर्यंत त्या अधिकारी आपल्याकडे येणार आहेत. त्या वेळामध्ये प्रत्येकाने आपल्या घरावर दसऱ्याच्या सणासारखी गुढी उभारायची आणि प्रत्येकाने नव्या कपड्याची गुढी उभारून आपल्या दारात रांगोळी काढायची, सडा टाकायचा आहे आणि कोणाचं सारवण मिरवून राहिलं तर ते साफ करून घ्यायचं, प्रत्येकाने स्वच्छ राहायचं. आणि त्या निडळ गावात फक्त एकच पद्धत आहे, त्या ठिकाणी ग्रामपंचायतीला घंटा वाजला की सारं गाव तिथं गोळा होतं, बाकी काय करत नाही. गाव गोळा होतं माहिती देते, गाव गोळा होतं माहिती देते, बस आलेल्या अधिकारी म्हणजे गाव फार गावात काय बी असू द्या. आज आपल्या गावात चांगलं झालंय, फक्त ग्रामसभा धरली
त्या ठिकाणी सगळ्यांनी हजर राहायचं. आज एक बाय आली असेल तिने उद्या 4 बाया आणायच्या आणि महिला जर अशा बहुसंख्येने उपस्थित राहिल्या तर आपण हे ठरलेलं काम निश्चितपणे पार पाडू आणि राज्यात आपला प्रथम क्रमांक आल्याशिवाय राहणार नाही आणि आपला विकास. मी म्हणतो नाही नंबर आला तरी फक्त दारूबंदी गुटखाबंदी झाली तर 6,500 रुपये रोजचं आपल्या गावाचं प्रॉफिट झालं. वर्षाचं किती झालं काय मग आपल्याला बक्षीस करायचं. 6,500 रुपये रोज म्हणजे 2 लाख रुपये महिन्याचे, वर्षाचे 15 लाख रुपये, 24 लाख रुपये होते. अजिबात आपल्याला ते 25 लाखाच्या बक्षिसाची गरज नाही. एक वर्षात 25 लाख रुपये आपण आपले वाचवू शकतो. तर प्रत्येकाने माझा अगदी कळकळी विनंती, उद्या मी जर दारू केलेलं दिसलो तर तुम्ही गोद चप्पल भरून मला मारा, मी त्याला पात्र राहील आणि मी तक्रार सुद्धा करणार नाही. आणि कृपा करून मी अगदी कळकळीची आणि तळमळीची विनंती करतो, मी तुमचे पाय धरतो, जे पेट असतील त्यांचे मी पाय धरतो. तुम्ही दारू पिऊ नका आणि तुम्हाला नसेलच कंट्रोल तर कमीत कमी पिऊन सार्वजनिक ठिकाणी तरी येऊ नका, चांगल्या कामाच्या ठिकाणी तुम्ही येऊ नका अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. या ठिकाणी आपले पंचायत समितीचे विस्तार माझ्याशी की जरा दारू प्यायची, जरा झोप येत नाही ना, त्यांनी दारू झोपीचे गोळे आणून खायच्या आणि झोपायचं पण दारू प्यायची नाही ना, रस्त्यावर यायचं ना. ज्याला झोप येत महिला मंडळ साठी एक सूचना आहे आणि पुरुषांसाठी की सर्वांचं असं मत आहे की या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान या कार्यक्रमासाठी जर निढळला जाऊन आला तर निढळला जाऊन आला तर फार परिणाम होऊ शकतो. मध्येच गोंधळ करू नका, जरा महत्वाचं लक्ष द्या. तर महिलांना माझ्या वतीने एक विनंती की जर त्या निढळ गावाला जाण्यासाठी काही महिला तयार असतील तर आपल्याकडे पहिली गोष्ट अडचणी असते आर्थिक बाबीची. तर या आर्थिक बाबीचा विचार करून आपण त्या निढळला जाण्यासाठी एक दिवस ठरवायचा आहे. या ठिकाणी याच महिलांनी एक दिवस ठरवायचा आहे आणि आर्थिक बाब तुम्हाला काहीच खर्च येणार नाही. तुम्ही आपल्या सकाळी घरनं जेवण करून निघायचं, भाकरी बांधून निघायचं. मी माझा ते पोचतो खर्चाने स्वतःच डिझेल टाकून तुमच्यासाठी देतो आणि महिलांनी आणि पुरुषांनी जायचं आणि त्या ठिकाणचं ते गाव पाहून यायचं आणि ते आणि यासाठी आपल्या गावातील दुसरा टेम्पो राजू वापकर त्याच्याशी मी परवा चर्चा केली तर अजून येत असतील, जास्त लोक वाढत असतील. एक टेम्पो महिलांसाठी आणि एक टेम्पो पुरुषांसाठी आपलं उद्धव वापकर टेम्पो द्यायला तयार आहे आणि ते हे 2-3 टेम्पो म्हणलं तरी आपण घेऊन जाऊ. फक्त कधी किती लोकांनी निघायचं आणि कधी जायचं हा प्रोग्राम आता कार्यक्रम संपला इथं ठरवा. सेवागिरीचं दर्शन होतंय. जाताना सेवागिरी महाराजांचं दर्शन साधारणपणे 160 किलोमीटर बारामती पासून अंतर बसतंय. 80 किलोमीटर जायला, 80 किलोमीटर यायला आणि 2 तासात गाडी तिथे जाते. टेम्पो जातो 2 तासात. वराळ्याचे टेम्पो जात आहेत. आपल्या तालुक्यातले बरेच टेम्पो गेलेले आहेत. जाताना सेवागिरी महाराजांचं कुशेगावला दर्शन होतंय आणि येताना शिंगणापूरचं शिखर शिंगणापूरचं महादेवाचं दर्शन होतंय. त्याच्यामुळे दोन्ही जाताना आणि येताना दोन्ही देवाचं दर्शन होतं. हे सुद्धा आपलं भाग्यच मानावं लागेल. दर्शन अधिक गावाचं दर्शन, हे तिन्ही दर्शन जर होत असतील आणि देवानी सद्बुद्धी आणखी आपल्याला दिली काम करण्याची, आपल्या घरातल्या माणसाला सुधारायची, तर जरूर जावा. एक टेम्पो महिलांचा न्या, एक पुरुषांचा न्या. फोन करून पुढे तिथं सांगता येईल वा आमचे कारकेलचे 2-3 टेम्पो येतात. ते तिथं 3 ते 4 तास 5 तास आमचे रिटायर भाऊसाहेब आहे तिथं खामकर म्हणून ते 4 तास तुम्हाला उठू देणार नाहीत. बाहेर पडताना मात्र तुम्ही बाहेर पडताना तुम्हाला प्रश्न विचारून तुम्हाला इतकं बोलकं करून सोडतील की तुम्ही आल्यानंतर इथं लगेच कामाला लागणार. तर तुम्हाला जायचं असेल उद्या किंवा परवा दिवशी ठरवा, उशीर करू नका. चांगल्या कामाला विलंब लागू नका. तर यासाठी आपण आता भाऊसाहेबांची माझी चर्चा झाली. रविवारी सकाळी आपण या ठिकाणी तर त्या अगोदर आपल्या ग्रामपंचायतीचा क्लार्क आहे अगोदर आता याच ठिकाणी ज्यांना ज्यांना यायचंय त्यांनी त्याच्याकडे नाव द्या. म्हणजे काय होईल, जर समजा अगदी महिला 200 महिला निघत असतील तरी सुद्धा आपण व्यवस्था करू. पण ऐन वेळेस तर टेम्पो ते आजपासून उद्या संध्याकाळपर्यंत नाव नोंदणी करून घ्या. रविवारी सकाळी आपण तिकडे जाऊ आणि असंच चांगल्या कामाला सर्वांनी हातभार लावावा अशी मी सर्वांना एकदा विनंती करतो. आता बराच वेळ झालेला आहे. या ठिकाणी पिढे साहेबांनी आपला वेळात वेळ घेऊन त्या अगोदर एक महत्वाची सूचना सांगायची राहिली की हे जे काम आपण करतो हे श्रमदान आणि लोकवर्गणी ह्या 2 मुद्द्यावर ज्या लोकांना श्रमदान करणं शक्य नसेल त्यांनी काही ना काही प्रमाणात लोकवर्गणी द्यावी.
एखाद्याने एखादी कलरची पिशवी द्यावी, कुणी ट्रॅक्टर मुरमासाठी ऍडजस्ट करावं, असं ज्यांना करता येईल त्यांनी त्या पद्धतीने ऍडजस्ट करावं आणि चांगल्या कामाला हातभार लावावा अशी मी ग्रामस्थांना ग्रामपंचायतीच्या वतीने विनंती करतो. आणि प्रत्येकाने आपला अंगण तर साफ ठेवायचे, पण सार्वजनिक ठिकाणं साफ ठेवण्यासाठी ह्या ज्या निधीच्या अडचणी आहेत त्यासाठी परवा बीडीओ साहेबांनी बी आपल्याला काही गोष्टी देण्याचे कबूल केले, सभापतींनी बी आज गाव पाहिले, ते बी आता त्यांच्या राहिलेल्या थोड्या दिवसात काय पण आपल्याला काहीतरी देतील, ते आपल्याला देतील, तेच आपण पुढच्या वेळेस त्यांना बी मत देणार आहे. त्यामुळे त्यांनी तो विचार करावा, त्यांनी त्यांच्या पूर्ण वर्षीच्या काळात माझं बोलणं रोखतो, घरातला असो बाहेरचा असो, सभापतींनी त्यांच्या वर्षीच्या काळात आपल्याला काय दिलेलं मी स्पष्ट सांग, त्यांनी अजून राहिले दिवसात गावाला काहीतरी द्यावं, नाही दिलं तरी आम्ही तुमच्याच पाठीमागे, तुम्ही देऊ नका, पण आमची एक अपेक्षा तुम्ही थोडीफार नाही हा तुम्ही दिलेली पहिला पै आम्ही चांगल्या कामाला लावून गावची गटर साफ करून एकदम अंडरग्राऊंड गटर होतो. महिलांना तिथून साड्या आणायला निघालं बरं का. आपल्याला टेम्पो जायलाय, भाकरी इथून घ्यायचे बांधून दुपारी तिथे जेवण करायचे, संध्याकाळी यायचे, मग कुणी साड्या घ्या कुणी काय घ्यायचे त्याच्या मर्जीप्रमाणे. आणि माझे सरपंच दत्तात्रय बापकर हे दोघ जण त्यांना श्रीफळ देऊन त्यांचं स्वागत करतील. आणि तसेच आपल्या पंचायत समितीचे सभापती नंदाताई खैरे यांना सरपंच शशिकलाबाई दुर्गे हे त्यांना श्रीफळ देऊन त्यांचं अभिनंदन केले. त्यानंतर आपले माजी सरपंच ज्ञानदेवराव खराडे हे आपले वर्षर पोमन भाऊसाहेब यांचा श्रीफळ देऊन सत्कार करतो. यानंतर साळुंके भाऊसाहेब यांना माजी सरपंच केशवतात्या वाबळे हे श्रीफळ देऊन त्यांचं सत्कार करतो. भाऊसाहेब त्यांना नीट सांग आता बरं का, शेवटची स्टेप आहे. तुम्ही असं करा डिक्लेअर. आता हे इतकी चर्चा झाली, आतापर्यंत हे त्यांच्यासाठी जगलं. आतापर्यंत आपल्या गरव साहेबांनी सांगितले आतापर्यंत तुम्ही तुमच्यासाठी जगला, पण आता आमच्यासाठी जगा. मी जर दारू केलेलं दिसतो ना, आता मला जिवंत जाणं ह्यात मला तुम्ही गावकऱ्यांनी मिळून एवढे मी सही करतो तशी आता बघितलं का एक मिनिट, अगदी आनंदाची गोष्ट आहे. आपल्या गावचा लौकिक हळूहळू थोड्या अंतरावर वाढत चाललाय. सभापतींना कळालं म्हणून ती येत आल्या. तसेच आपले शेजारचे भुजबाळचे सरपंच त्यांना काय कळालं कारकेल गावात जरा चांगली कामं चालली, ते गाव पाहण्यासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांना आपले ग्रामपंचायतचे सदस्य चांगले जगतात त्यांना ते बोलून आरोग्य कर्मचारी दरेकर बाई या ठिकाणी हजर राहिले. त्यांचा ग्रामपंचायत प्राथमिक शाळेचे जगतापूर्वी तू दे की तिथं. हा हा दे जाऊ दे. या कार्यक्रमासाठी आपल्या या कार्यक्रमाला चांगल्या प्रकारे वर्गणी देणारे आपले गलबले साहेब त्यांचं भाऊसाहेब नारळ देऊन त्यांचं सत्कार. आणि या ठिकाणी अगदी उशिरा का व्हायला शेवटच्या टायमाला व्हायला तलाठी भाऊसाहेब आले. आजपासून ते आपल्यात सामील झालेत. इथून पुढे असाच कार्यक्रम असतो, त्यांनी आमच्यात सहभागी राहावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणि म्हणून मी स्वतः त्यांच्या हातात नारळ देऊन त्यांचे पाय धरून स्वागत करतो. त्यांचं भरे आभार. ते राहिलेले व्हिडिओ घेऊ शेवटच्या कार्यक्रमाला बरं का. नाही, आजपासून ते रोज राहतील. असं ग्रामस्थही रोज राहतील. या ठिकाणी मी पुन्हा एकदा विनंती करतो की थोडी प्रत्येकाने मदत करावी. श्रमदानातून आर्थिक बाबीतून कुठले ज्या आपल्याकडून जे शक्य होईल त्या पद्धतीने मदत करावी. आणि हे ग्रामाभियान असंच यशस्वीरित्या आपण चालवू अशी मी पुन्हा विनंती करतो. आजपासून आपण स्वच्छ राहणार, घाण होऊ देणार नाही आणि दारू देणार नाही असं आज आपलं फिक्स ठरलं असं मी जाहीर करतो. आणि आजची सभा संपली असं मी जाहीर करतो. आपल्या ग्रामस्थांच्या वतीने बीडीओ साहेबांना पुन्हा विनंती करतो की ज्या दिवशी तुम्हाला वेळ असेल की एखाद्या दिवस अजून आम्हाला सध्या तुमचं मार्गदर्शन अजून एकदा आम्ही घ्यायला तयार आहोत. तुम्हाला शक्य
असतात. आणि महत्वाची गोष्ट आपले 2 तारखेपासून आपल्या 6 तारखेपर्यंत ते अधिकारी येणार आहेत आणि आपला अखंड हरिनाम सप्ताह 2 तारखे 29 तारखेला बसतोय. म्हणजे अगदी पांडुरंगाचं बी त्यात हातभार लागतोय. आणि या कार्यक्रमामध्ये मी परवा भजनी मंडळाला विनंती केली की प्रवचन आणि कीर्तन असा हा जो आपण कार्यक्रम ठेवतो तसंच असं स्वच्छतेवर कार्यक्रम आयोजित करा. आणि त्या ठिकाणी तर या ठिकाणी व्हिडिओ साहेबांना असल्यावरती निघाले. थोडक्यात आपला आत्ताचा कार्यक्रम संपला असं जाहीर झालं. ज्यांना कोणाला निघायला जायचं असेल त्यांनी या ठिकाणी नावं द्यावे. ज्यांना काय मदत करायची असेल त्यांनी ग्रामपंचायतीवर मदत करावी. फक्त पुढे आयला फुटली बरीच फुटली बर का पण राहिल्या ती. हा चला 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 झालं सर. लावा ती काँग्रेस नेमका उपटून तर निघल. बरोबर आहे घ्या घ्या. मंदिराकडे चला. मारुती मंदिर राहायचं मंदिर ते घ्यायचं पटापटा राज्य पातळीवर पहिल्या 3 गावांची जवळ येते माझं सायकल जिल्हा पातळीवर 5 लाख 3 लाख आणि 2 लाख रुपयांची बक्षिसं ठेवली. तर विभागीय पातळीवर बरं का आपण जायला नको तिकडे मग पंचायत समित्यांना सुद्धा राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय स्वच्छ पंचायत समिती अशी 3 बक्षिसं दिली जातात. स्पर्धाच आहे ही स्वच्छतेची. साहेब जरा मला हा बोला ना तुझ्या. हे बघा गावकर आता घेतलं काढलंय मधनं जाऊ आहेत नाही का बस चेअर भांडी ठीक आहे 1 2 3 आणि 4 डाळ बटाटे नको नको लावायला ह्याच्यावर ठेवायची का भांडीवर? नाही ह्याच्यावर ऊन ह्याच्यावर पडतं आणि ते ऊन पडल्यानंतर आतलं बरोबर 2 तासांनी आपोआप शिजलेलं असतं. उन्हाळ्यात लय भारी काम असते. ठीक आहे चला झालं ना चालू स्वच्छच झालेले आहे सगळं. आपण त्यांनी पाणीच करतो ना सगळं. चल 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 बरोबर निघते प्रॉपर्टी जाहिरात लागते.
घ्यायचं थोडं फार आता बंद करा तो कधी नाही जेवायची ही व्हिडिओ होती सिगारेट काढा बाजूला नाहीतर सगळे ते दिसलं पाहिजे आपण सगळे बाजूला सर नाही ते रिक्त देतात थोडं माग कुठं सोडू घ्या आता करेक्ट घ्या तुम्ही झालं की सांगा आपण जरा इकडे वाचा मग चला वाज परत बघ घालते त्यांच्याकडे जाऊ ना आपण पाठीमागे पोरांनो माग सरक बाजूला हा चला पुढच्या झाडाला तू इकडे ह्या बाजूला हो. चला 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 इकडे बघ चला शेठ चला 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 हो ते घेतलं रे ते कॅप्चर मध्ये कसं ते ऍक्शन दिसते चला चला काय होतो हा ठीक आहे बस घेतलं सगळं तिकडे मागणे घालण्यात चालली चला आता तिकडं झालं शांत काका साहेब काय दिसलं नुसतं मोकळं कागद मोकळं जाण्यापेक्षा मग काय बरोबर आहे का तिथं गोठ्याचं हो कुठे कुठे तू उभा राहायचं बरोबर हे तिकडे उभं राहा बरोबर आहे पाणी चांगले भाऊसाहेब हात बीत धुवून घ्या काय